इथून आतमध्ये जाताना आहे ना, या पायरीवर एकदा प्रत्येकाने डोकं टेकून पुढे जा, कारण एवढा वेळ देऊन आणि एवढे कष्ट घेऊन इथे आलो, त्याचं सगळ्याचं सार्थक या पायरीवर डोकं टेकल्यावर होईल. कारण की ज्या शिवाजी महाराजांच्या ओढीने आणि त्यांचा जय जयकार करत आपण इथे येतो, त्यांचे पाय त्यांच्या हयातीत इतर किटे लागलेले आपल्याला माहीत नाही होणार, पण इथे असंख्य वेळा लागलेले असणार. तर ते एकदा आपल्या डोक्याला लागलं तर इथे आपण जे कष्ट करून येतो त्या सगळ्याचं सार्थक होऊन जाईल. त्याच्यानंतर मी मगाशी जे सांगितलं की दुर्ग समजून घेताना शिवाजी महाराजांनी त्या दुर्गामध्ये जे विज्ञान आणि जे लष्करी सामर्थ्य निर्माण केलं त्याच्याबद्दल सांगतो. की मगाशी आपण म्हटलं की बुरुज समोर ठेवून दरवाजा आतल्या बाजूला घेणं गोमुख पद्धतीचं. इथे जय आणि विजय बुरुज बांधले, 2 मोठे भव्य बुरुज बांधले, ज्यांची एकाची उंची 65 फूट आणि एकाची उंची 75 फूट आहे. आणि इथून वरती येताना आपण बघितलं तर कुठेही समतल पायऱ्या नाही आहेत, एक मोठी आहे एक लहान आहे आणि वर खाली आहेत. ह्याच्या मागचं कारण सांगाल का कोणी? सोपं आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहीत असेल की नॉर्मली दरवाजे जे अशा प्रकारचे असतात, इथे याला जे खिळे असतात ते शत्रू जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा ते पहिलं लक्ष असतं दरवाजा तोडून आतमध्ये जाणं. तर ते तोडण्यामध्ये त्यांना यश येऊ नये त्यासाठी समजा एखादा हत्ती आणला, तो आणणं तर शक्य नाही आहे इथे, पण समजा आणलाच तरी तो इथे येऊन दरवाजावर धडक देऊ शकत नाही, कारण या पायऱ्या समतल नाही आहेत. तो त्याचा अडखळला पाहिजे, हां, तो त्याचा फोर्स इथे मेंटेन नाही करू शकत. त्याच्यानंतर एखादा मोठा खांब आणायचा झाडाचा की ज्याने धडक देऊन, तर तेही मागे पुढे करण्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. अशा प्रकारच्या ज्या रचना केलेल्या आहेत त्या आपल्याला शिवनिर्मित किल्ल्यांवरती सापडतील की सहजासहजिक आतमध्ये येऊ शकत नाहीत शत्रू. तर ते सगळं दुर्गविज्ञान इथे लपलेलं आहे या दरवाजांमध्ये आणि या बुरुजांच्या बांधणीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा, जगदजननी आई जिजाऊंचा, हर 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर आता आमच्या शेवटच्या पॅचला सुरुवात होते. आता आपल्याला वर एक 200 पायऱ्या चढल्यानंतर शिरकाई माताचं मंदिर लागेल, पण त्या 200 पायऱ्या कुठून चालू होतील माहिती नाही. शिरकाई माताचा आशीर्वाद घेऊ. जय शिरकाई, जय शिरकाई. लास्ट but not the least, not the least, out of from not in the list. आज सूर्यदेव आमचे तापून राहिलेत, तापून पूर्ण एक्झॉस्ट झाले आमची पोरं, डिहायड्रेट, टोटली डिहायड्रेट. हा, त्या पाण्याच्या बॉटल आमचा झरणा संपला इकडे, झरणा. तर झरण्याचं कागद उचल ना, खाली नको टाकू कागद आपण घे. मूर्ख माणसे. तर तुम्ही पण कधी गडावर आलात, प्लॅस्टिक बॉटल्स, रॅपर्स, चॉकलेटचे कागद टाकू नका, नाही तर खाऊच नका. तर कसा एक्सपिरियन्स तुमचा सगळ्यांचा? खूप सुंदर, एक नंबर. आता पुढे गेल्यावर आपल्याला थोडं अभिमानास्पद वाटेल सगळ्यांना. सही आहे. हे तर नथिंग आहे, आपण चढतोच आहे. असं समजा की समोरून धावून आलं कोणी तर का होईल. आता आपण आहोत त्या वास्तूला शिरकाई देवी मंदिर म्हणतात. जेव्हा रायगडापूर्वी रायरी होता आणि त्याही पूर्व काळात म्हणजे कोकण प्रांत जो होता त्याच्यावरती शिर्क्यांचं वास्तव्य होतं, शिर्क्यांचं वर्चस्व होतं. त्यानंतर ते जावळीच्या मोऱ्यांकडे गेलं, पण जे शिर्क्यांची जी मूळ देवता होती आणि गडदेवता होती ती शिरकाई देवी. जेव्हा महाराजांनी रायगड बांधून घेतला तेव्हा इथे शिरकाई देवीचंही मोठं हे जेवढं दिसतंय तेवढं प्रशस्त मंदिर बांधून घेतलं. पण कालांतराने इथे मंदिरावरती वीज कोसळल्यामुळे ते मंदिर पूर्ण नष्ट झालं. आणि जेव्हा इथे ब्रिटिशांच्या काळामध्ये 1925 साली ब्रिटिशांनी एक फंड मंजूर केला आणि शिवाजी महाराजांची जी समाधी होती तिथे समाधीचा जीर्णोद्धार करायला घेतला.
बापूसाहेब सुळे म्हणून एक आर्किटेक्चर होते, त्यांच्याकडे ते काम दिलं. त्यांनी मंदिराचा ह्याचा शिवसमाधी जी आहे तिचा जीर्णोद्धार केल्यानंतर त्यांनीच 1936 साली आत्ता आपल्याला दिसते ती वास्तू घुमटी बांधून घेतली शिरकाई मंदिराची. आणि ही मूळ नाही आहे, मूळ वास्तू मोठी होती पण ती वीज पडून भंग पावल्यानंतरही त्यानंतर बांधून बनवलेली ही 1926 सालानंतरची शिरकाई देवीची घुमटी आहे. मित्रांनो, हा आहे होळीचा माळ. त्यावेळी इथे होळी पेटवली जात असे आणि तिथेच महाराजांची मोठी भव्य मूर्ती आहे. बघू शकता, त्याचं दर्शन करून घ्या. तिथेच एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे, दिसत असेल तुम्हाला. होळीचा माळ आपल्याला नावातच कळतं होळीचा माळ म्हणजे काय. तर इथे रायगडावरची होळी पेटवली जायची आणि जेव्हा रायगडावरची होळी पेटवली जायची त्याच्यानंतर बाजूच्या आसमंतातल्या गावातल्या होळ्या पेटवल्या जायच्या. तर आणि इतर काही कार्यक्रम असतील, कुणाचा दांडपट्ट्याचा कार्यक्रम किंवा काही असेल तर तो इथे व्हायचा. तर त्यासाठी हा होळीचा माळ होता. त्याच्यानंतर आपल्या पाठी जी दिसते आहे याच्या बाजूला जी इथे एक वास्तू दिसते आहे त्याला घोड्याची पागा म्हणतात किंवा रायगडावरती जे 2 हत्ती होते त्यांचे पागा म्हणतात, असं हे आहे. पण त्या पागा असण्याचं थोडंसं हे कारण की त्याच्याच खाली आहे हत्ती तलाव आहे. पण जेव्हा त्यांचं मलमूत्र असेल ते तिथून जर व्यवस्थित निचरा नाही झालं तर ते हत्ती तलावात उतरेल. त्याच्यामुळे तिथे त्या पागा असण्याची शक्यता कमी वाटते. पूर्वी इथे उत्खनन नव्हतं झालेलं पण या 2 वर्षामध्ये इथे प्रचंड उत्खनन झालं. आपल्याला आता नवीन सापडलेले जोते दोन्ही बाजूला दिसतील पुढे. तर त्या हत्तीच्या बागा म्हणा किंवा घोड्याच्या बागा ह्या तिथे असू शकतात किंवा मग जगदीश्वराच्या पलीकडे मोठा भवानी टोकापर्यंत जवळजवळ 2-3 किलोमीटरचा परिसर आहे. तिकडे शिवाजी महाराजांची लष्करी छावणी असायची पूर्ण, तर तिथे त्या असू शकतात. आणि हे जे आहे हे शिवाजी महाराजांचं कचेरी म्हणजे एखादा ऑफिसचा पार्ट तिथे असू शकतो. याच्या मागची जी वास्तू आहे ते ह्याला बाजारपेठ म्हणतात. ह्या सगळ्या आहेत त्या सेम आहेत वास्तू बघितलं तर. काही नंतर मध्ये गॅप आहे आणि पुन्हा त्या कंटिन्यूस झालेल्या आहेत. ह्याला बाजारपेठ म्हणतात. डगलसने लिहिलं आहे की इथे दोन्ही बाजूला बाजार भरायचा, घोड्यावरून खरेदी व्हायची कारण एवढं उंच आहे, घोड्यावरून खरेदी व्हायची. हे त्याचं स्वतःचं तर्क आहे. पण रायगडवरती आधी काही वास्तव्य नव्हतं लोकांचं. शिवाजी महाराजांनी रायगड बसवला त्याच्यानंतर वास्तव्य आलं आणि हा राजधानी म्हणूनच वसवलेला गड आहे. आता राजधानीवरती जेव्हा त्यांचे ऑफिसेस असतात तेव्हा जास्त करून इथे त्यांचे जे गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स लोक किंवा जे गव्हर्नमेंटचा क्लेरिकल स्टाफ असेल त्यांच्याच इथे जास्त करून राहणीमान होतं. सामान्य लोकांचं रायगडावरती राहणीमान नव्हतं. त्यामुळे आता जेव्हा त्यांचे शासकीय अधिकारी असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील त्यांच्यासाठी बाजारपेठ असण्याची तशी गरज नाही, कारण त्यांचा जे काही खर्च असायचा तो राज्याच्या कोठडीमधून त्यांना पुरवला जायचा. त्यांच्यासाठी बाजारपेठ निर्माण करायची गरज. पण जर बाजारपेठ नाही आहे तर हे काय आहे, तर घाणेकर असं लिहितात की ही नगरपेठ आहे. नगरपेठ म्हणजे आता जसं इतर किल्ल्यांवरचे किंवा इतर बाकीचे, आता शिवाजी महाराजांना इथे भेटायला ब्रिटिशांपासून सगळेच जण यायचे. तर त्या लोकांसाठी इथे राहण्यासाठी ते टेम्पररी 2-4 दिवसांसाठी येतात त्यांना राहण्यासाठी, किंवा इतर आपल्या राज्यातलेच इतर ठिकाणचे जे कारकून असतील, किल्लेदार असतील, कोण असतील, तर त्यांना राहण्यासाठी म्हणून ह्या खोल्या असू शकतात ज्या सेम केलेल्या आहेत आणि ज्यांच्यामध्ये फक्त आतमध्ये टॉयलेट, बाथरूम आणि राहणं या 2-4 दिवसाच्या वास्तव्यासाठीच त्यांच्यासाठी ती सोय असेल. हा एक आहे. आणि आप्पा परब असं लिहितात की ते एक थोडासा वेगळा आहे पण तो ब्रॉड विषय आहे की शिवाजी महाराजांकडे आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या ताब्यात कोकण किनारा होता आणि कोकणावरची बंदरं जी होती ती सगळी शिवाजी महाराजांच्या ताब्यात होती. त्या बंदरावरती जो उतरला जाणारा माल होता तो कपड्यांपासून ते दागिन्यापर्यंत सगळं, भांडी, लोखंड सगळं, त्या सगळ्याचा महसूल आपल्या लोकांना इथे द्यावा लागायचा शिवाजी महाराजांकडे. इथून जे अनेक घाटवाटावरती चढतात, जशी नाणेघाट आपल्या बऱ्याच लोकांनी व्हिजिट केली असते, तो इथे कल्याणला उतरला जायचा माल आणि मग तो नाणेघाटातून वरती देशावर जायचा. तशा अख्ख्या कोकणपट्टीत माल उतरला जायचा आणि तो देशावरती जायचा. त्याचा जो व्यापार चालायचा, त्याचे जे व्यापारी असायचे त्यांच्या मेन ऑफिसेस
त्यांनी इथे उघडावे आणि तो इथून त्यांचा कारभार चालावा. म्हणजे मेन ऑफिसेस म्हणजे त्यांचं जे काही अकाउंटिंग असेल ते काम इथून चाललं. त्याच्यामागे शिवाजी महाराजांचे 2 दृष्टिकोन होते की हे जे बाजारपेठेचं जो अकाउंटिंग आपल्या हातात ठेवलं म्हणजे ती अख्खी बाजारपेठ ही आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या ठिकाणी जाऊन कंट्रोल निर्माण करायची गरज नसते. त्यांचं सगळं अकाउंट इथून आणणार आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात गुजरातीपासूनचे व्यापारी आणून वसवले. चांगले चांगले व्यापारी गुजरातीपासूनचे आणून इथे वसवले की त्यांनी व्यापार करावा आणि त्या महसुलातून आपल्या राज्याची भरभराट होईल. तर मित्रांनो, ही पूर्वीच्या काळातली बाजारपेठ आहे. म्हणजे हॉल रूम किचन कसं असायचं आपलं आत्ताचं, त्याचप्रमाणे याच्या रूम्सची रचना केलेली होती त्या काळात. बघू शकता इथे सामान ठेवण्यासाठी सगळं, कारण जे काही घाटवाटातून सामान यायचं ते इथे लोक विकायचे येऊन. तर अशा बऱ्याच इथे बाजारपेठाची आपण म्हणू शकतो शॉप्स, दुकानं त्या काळी. आणि हे हाईटवर आहे त्यामुळे लोक घोड्यांवरून यायचे. जे राजे महाराजांचे त्यांच्या घरातले लोक घोड्यांवर नेऊन इथे शॉपिंग वगैरे बोलतात ना, बाजार घ्यायचे आपला. राज्याभिषेक झाला तो ज्या वास्तूत घडला आणि शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्यासाठी तिथून हाकलं तो हा राजदरबार. आतमध्ये शिवाजी महाराजांची सिंहासनाची जागा आहे. त्याच्यावर नंतर मेघडंबरी बसवली गेली. आजही मूळचा चौथरा खाली आहे. अष्टकोनी याच्यामध्ये मूळचा चौथरा आहे. त्याच्यानंतर ती मेघडंबरी मात्र पूर्ण पडलेली होती किंवा मेघडंबरी तेव्हा नंतर नसेलही. मुळात तेव्हा काय होतं माहीत नाही, पण त्यानंतर तिथे मेघडंबरी बसवली गेली आणि आत्ता काही वर्षापूर्वी आतमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला आहे. आणि ही जी वास्तू दिसते याला नगारखाना म्हणतात. आता ही ॲक्च्युली 3 मजली वास्तू आहे. ही एक आहे, त्याच्यावरचा एक मजला दिसतोय आपल्याला ज्याला एकच खिडकी आहे आणि त्याच्यावरती जो विटांचा दिसतोय तो 3रा मजला आहे. मे बी नगारा एवढा मोठा असतो ना की तो वरती नेणं किती शक्य होतं माहीत नाही, बाहेरून चढवला की कसा, किंवा मग सनई चौघडे वाजवले गेले असतील. पण नगारखाना म्हणून ही वास्तू ओळखली जाते. आणि राजदरबार जेव्हा रायगड बांधला गेला तेव्हा सर्वात उंच जागी शिवाजी महाराजांचा राजदरबार बांधला गेला आणि ही वास्तू निर्माण केली गेली. हा नॉर्मल इतिहास झाला. त्याच्यानंतर मी तुम्हाला खाली सांगितलं की थोडा वेगवेगळे आहेत. तर आता तुम्ही या वास्तूला निरखून बघितलात ना तर याचे दगड बघा किती स्मूथली कटिंग केलेले आहेत. आणि आता जेव्हा इतर वास्तू फिराल रायगडावरच्या तेव्हा त्याचे दगड बघा, त्यांचं जे कटिंग आहे ते बघा. म्हणजे आपल्याला कुठेतरी असा डाऊट येईल का की हे तेव्हाचंच आहे का निर्माण, तोही डाऊट येऊ शकतो. कारण त्याच्या दोघांच्या जे दगड घासण्यामध्ये किंवा त्याची स्मूथनेसमध्ये खूप फरक आहे. मग हा स्मूथनेस आपल्याला इतर कुठच्याच वास्तूत दिसत नाही. तर हाही अँगल आहे. ते पाहताना या गोष्टींचं नक्की निरीक्षण करून चला. उत्तरं मिळणं कठीण आहे कारण हे इतिहास संशोधकांनाही नाही मिळाले. त्यांनीही त्याच्याच पुढे प्रश्नचिन्हच ठेवले. पण असा इथे वरती 2 सिंह कोरले आहेत 2 बाजूला आणि त्याच्या पायाखाली हत्ती आहे आणि इथे कमळ शिल्प आहे. हे कमळ शिल्प हे राजसत्तेचं वास्तव दाखवलं जातं, वैभवाचं प्रतीक आहे ते. आणि सिंह आहे ही राजशक्ती दाखवली जाते. सिंहाच्या पायाखाली हत्ती आहे. हत्ती हा बलाढ्यतेचं हे असतं आणि त्या बलाढ्य शक्ती हत्तीला पायाखाली ठेवला आणि एक हत्ती शेपटीत पकडले. हा अख्ख्या पृथ्वीवरती आम्ही राज्य करतो, पृथ्वी त्याला आमच्या पायाखाली आहे. याच्यामध्ये ज्या इतर राजसत्ता आहेत त्यांना आम्ही आमच्या कंट्रोलमध्ये ठेवले, त्याची ही प्रतीके आहेत. तर ही अशा प्रकारची ही प्रतीकं इथे कोरलेली आहे. आत्ता आपण ज्या वास्तूत उभे आहोत त्याला राजदरबार म्हणतात. या वास्तूने शिवाजी महाराजांच्या कालखंडातला मराठी राजसत्तेतला सगळ्यात महत्त्वाचा अनुभव इथे उपभोगला आहे. राज्याभिषेक, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 1596 म्हणजे 6 जून 1674 या दिवशी याच वास्तूमध्ये शिवाजीराजांवर राज्याभिषेक झाला. त्यामुळे एवढी पवित्र वास्तू आहे ना इथे. खरं तर आपण इथे जेवढ्या शांतपणे या वास्तूचा अनुभव घेऊ ना तेवढा तो आपल्याला जास्त आनंद देणारा असेल आणि द्विगुणित करणारा असेल. आणि दुसरी गोष्ट आता आपण वरती पाहतोय तिथे शिवाजी महाराजांचा
मेघडंबरी होती पूर्वी. आता जे दिसते वरती सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम दिसेल आपल्याला, त्याच्या खाली मूळचा जो अष्टकोनी वास्तू आहे ती तशीच आहे. त्याच्यावरती बांधलेली वास्तू ही नंतर बांधली गेली आहे. साधारण 1974 मध्ये राज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण झाली. त्या 300 वर्ष पूर्ण आली तेव्हा इथे आपल्या देशाच्या या पंतप्रधान होत्या माझी इंदिरा गांधी, तेव्हा होत्या त्यांनी इथे भेट दिलेली. आणि तेव्हा त्यांच्याबरोबर बाबासाहेब पुरंदरे होते. त्या बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांना विनंती केली की हा चौथरा जो आहे आपला राज्याभिषेकांचा शिवाजीराजांचा, तेव्हा इथे सिंहासन होतं, 32 मानाचं सिंहासन होतं, पण आता तो उघडा बोकडा आहे. तर तेव्हा त्यांना सांगितलं की इथे त्या सदृश्य काहीतरी वास्तविक की जिथे लोकांना डोकं टेकता येईल. तेव्हा इथे हे जे आपल्याला मेघडंबरी दिसते ही 8 टन वजनाची आहे. ही वेगवेगळ्या पार्ट्समध्ये इथे आणली गेली आणि पंचधातूपासून घडवलेली आहे ती. आणि ती मेघडंबरी मग इथे जोडून आता ती इथे आहे. आणि शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्याच्या काही वर्ष आधीच बसवलेला आहे, तो पंचधातूचाच आहे इथे. त्याच्या आधी मधली काही वर्ष ही जागा पूर्ण रिकामी होती. तर मी आता तुम्हाला साधारण सांगतो की शिवाजीराजांचा मृत्यू, शिवाजी महाराजांनी हा किल्ल्यावरती प्रवेश साधारण 70-71च्या दरम्यान किल्ल्यावर केव्हा तरी शिवाजी महाराजांचं भोसले कुटुंब आलं राजगडावरून. आणि त्याच्यानंतर 74 मध्ये या वास्तूमध्ये इथे शिवाजी महाराजांवर राज्याभिषेक झाला. आणि त्या काळामध्ये इथून ते जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत शिवाजी महाराजांच्या हत्तीवरून मिरवणूक काढली गेली. आणि बरेचसे जे काही राज्याचे निर्णय आहेत त्यानंतर 1671 पासूनचे ते 1680 पर्यंतचे बहुतांश निर्णय शिवाजी महाराजांचे हे या वास्तूमधून घेतले गेले. म्हणजे अख्खा राज्यषटक जे आहे ते इथून आखलं गेलं. आणि तो मराठेशाहीचा सगळ्यात दैदिप्यमान कालखंड होता. कारण शिवाजी महाराजांनी 71 मध्ये सिंहगड घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी पराजय पाहिला. तेव्हा साधारण शिवाजी महाराज आग्र्यावरून जेव्हा सुटून आले तेव्हा 16-17 किल्ले काहीतरी त्यांच्या हातात होते. त्याच्यानंतर त्यांनी मुघलांवरती एकही आक्रमण केलं नाही. 68च्या दरम्यान शिवाजी महाराज आग्र्यावरून परत आले राजगडावर. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांवरती बघायला गेलं तर काहीच आक्रमण केलं नाही. पण त्या 3 वर्षांमध्ये त्यांनी स्वतःची फौज, कारण शिवाजी महाराज जो काही पिरियड आग्र्यामध्ये होते, दिल्लीमध्ये होते, त्यांनी जी मुघलशाही पाहिली त्याच्यामधून त्यांनी शिकून घेतलं की त्यांचे विकनेसेस काय, त्यांनी त्यांची स्ट्रेंथ काय. आणि आपण जेव्हा आपलं लष्कर जेव्हा घडवू तेव्हा आपल्याला ते कशा प्रकारे बांधायला पाहिजे. आणि त्याच्यानंतरची 3 वर्ष त्यांनी मुघलांवरती एकही आक्रमण न करत त्यांनी आदिलशाही विरुद्ध केली होती, छोटी मोठी केली. पण ती 3 वर्ष त्यांनी त्यांची मिलिटरी डेव्हलपमेंटसाठी घेतली. आणि त्या 3 वर्षानंतर जेव्हा त्यांनी त्यांची पहिला किल्ला घेतला सिंहगड, सर्वांना माहिती आहे तानाजी मालुसर यांनी जाऊन गनिमीकावाने सिंहगड घेतला. टॅक्टिक सगळ्या वापरल्या गेल्या. त्याच्या पूर्वीपर्यंत शिवाजी महाराज गनिमीकावाने खूप सारे युद्ध करत. पण त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं सैन्य एवढं प्रचंड होतं आणि सैन्याबरोबर प्रचंड सैन्याबरोबर आत्मविश्वास जेवढा होता तो सगळ्यात महत्त्वाचा होता की तो कुणाकडे नव्हता. तेव्हा मराठ्यांचं सैन्य हे मुघलांच्या सैन्याला किंवा आदिलशाह तर खूप छोटा झालेला होता, पण मुघलांच्या सैन्याला ओपन ग्राउंडवर येऊन फेस टू फेस युद्ध करायला लागले. आणि त्याच्यानंतर जो मराठेशाहीचा दैदिप्यमान कालखंड होता 71 नंतरचा 80 पर्यंतचा कालखंड होता, त्याच्यामध्ये बहुतेक सर्व जे फ्रेंच, डच, ब्रिटिश, मुघल, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही ह्या सगळ्या जिंजी हे सिद्धी जे होते ह्या सगळेजण शिवाजी महाराजांना वचकून होते. तो जो काल होता तो रायगडावरून राज्य आखला गेला होता आणि ते मराठेशाहीचं जे सुवर्ण पान होतं ते या वास्तूने अनुभवलं. तर त्याच्यासाठी ही वास्तू तेवढी पवित्र आहे की त्या म्हणजे आपण म्हणतो ना आकाशाला हात टेकले, त्या कालखंडामध्ये मराठेशाहीला शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली या वास्तूने नेलं. तर ही वास्तू जेवढी आपण शांतपणे आणि या गोष्टी जेवढ्या आपल्या स्मरणात घेऊ ना तेवढी ती आपल्या अंगात उभी. माझ्या आता सांगताना अंगावर काठा उभा राहिला, तुमच्या ऐकताना किती जणांच्या राहायला माहीत नाही, पण जेवढं आपण शांतपणे आणि वास्तू अनुभवताना मग आपल्याला ती प्रचिती देते त्या गोष्टींची, तर या गोष्टी आठवायचा प्रयत्न केला तर ते जास्त हे होईल. कारण मराठ्यांनी फक्त गनिमी काव्याने युद्ध नाही केलं. मराठ्यांनी जेव्हा 16 किल्ले होते त्याच्यानंतर शिवाजी महाराज जेव्हा कैलासवासी झाले 1680 मध्ये तेव्हा त्यांच्याकडे 350 किल्ले होते. फक्त 8 ते 10 वर्षामध्ये 16 किल्ल्यावरून हे राज्य स्वराज्य बनलं, 350 किल्ल्यांपर्यंत गेलं. आणि ते स्वराज्य बनलंच ते बनलं, पण त्याच्यामध्ये ज्या मावळ्यांना जे मराठी होते या बाजूच्या सगळ्या वास्तवात मावळे होते
त्यांच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण केली ना ती पुढची 26 वर्ष जेव्हा राजा नव्हता ना तेव्हा हे गड किल्ले वाचवण्यासाठी लढली गेली. ती ऊर्जा या वास्तूने निर्माण केली. ती ऊर्जा निर्माण करायची ताकद त्या राजामध्ये होती आणि त्याच्यासाठी आपण इथे येऊन त्यांना नतमस्तक होतो. आणि आपण आपल्यामध्ये ते जर काही उतरवलं ना तर आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना काहीतरी आपल्या परीने योगदान दिल्यासारखं होतं. आणि ह्या वस्तू निर्माण करता मी वास्तुशास्त्र ह्याच्यामध्ये येतो थोडासा. हा राजदरबाराचा एक भाग झाला आणि हा मुख्य वरचा भाग आहे जिथे राज्याभिषेकाचे सगळे विधी पार पडले. हा वरच्या भागात हा इथे घडवताना इथे सांगितलं जातं की अख्खा बघाल तर आपलं सगळं समतल केलेलं आहे पण इथे एक मोठा प्रस्तार तसाच सोडलेला आहे. तर आता सगळ्यांनाच प्रश्न पडे एवढं मोठे सगळे दगड खोदून काढले तर हा काढता आला नाही. त्याचं उत्तर अजून कोणाला सापडलं नाही की हा प्रस्तार असा का सुटला. त्याचं एक सांगितलं जातं की जेव्हा रायगडावरची वास्तुशांत केली गेली पहिला इथे श्रीफळ फोडलं गेलं तेव्हा ते ह्या दगडावरती फोडलं गेलं म्हणून तो दगड तसाच ठेवला. पण त्याला अजूनही काहीतरी कारणं असतील जसं आपण म्हणतो की शिवाजी महाराज फक्त एका किंवा अंधश्रद्धेने कधीच त्यांनी कुठच्या गोष्टीचं निर्माण नाही केलं. त्याच्यासाठी 4-5 गोष्टींचा वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स अंगभूत होते. त्याचा आपल्याला आजही नाही कळत. जसं सांगितलं ना ते वरच्या पाण्याचे 2 टाके ते फोडले ते पण ते आता टॅक्टिक ते वापरलं गेलं. बाहुबली पिक्चरमध्ये आपण बघितलं ते आपल्या 400 वर्षानंतर दाखवलं जातं ते शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी निर्माण करून गेले. तशा प्रकारे आता ह्याचं काहीतरी असेल त्याच्यामागे कारण की तो तसाच ठेवला. नाहीतर एवढा मोठा राजदरबारात सगळं क्लीन करता येतं. इथे कारंजे होते मध्ये 2 याच्यावरती छपरं घातली गेलेली होती. चांगल्या लाकडाचं बांधकाम होतं. नंतर पुढे ते जळालं गेलं पण चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट म्हणजे असे लंकेच्या रावणाला लाजवेल एवढ्या चांगल्या प्रकारचं बांधकाम इथे शिवाजीराजांनी केलं होतं. राजदरबार जेव्हा 32 मन सोन्याचं सिंहासन निर्माण केलं जातं तर त्या सिंहासनाला जिथे ठेवलं जातं ती वास्तू किती वैभवशाली असेल याचा आपण अंदाज बांधू शकतो. आणि इथे बाजूला ओवऱ्या होत्या आणि इथे अजून एक शिवाजी महाराजांनी एक चमत्कारच केला होता. ध्वनी चमत्कार येतो की आपण तिथे नुसता एक कागद जरी फाटला ना एक कागद नुसता फाडला नगारखान्यात तर आपल्याला इथे त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. फक्त ती शांतता आपल्याला इथे हवी. पण हे आत्ता आपण नगारखान्यात अनुभवतो. पण जेव्हा याच्यावरती शेड होती वरच्या बाजूने पूर्ण आवरण होतं तेव्हा इथे कोणी कुठच्याही कोपऱ्यात कोणीही जरी छोटा जरी कुजबुजला तरी तो आवाज इथे शिवाजी महाराजांच्या ह्या वास्तूमध्ये एकदम स्पष्ट ऐकू येईल. अशी ध्वनी निर्मितीचा चमत्कार शिवाजी महाराजांनी त्यांच्या जे कोणी वास्तुविशारद होते त्यांच्याकडून तो करून घेतला. आणि हे आजच्या जगातही तेवढं शक्य नाही आहे ही गोष्ट. आता ह्याच्यावरती जर छत्र घातलं तर तोच ध्वनी निर्मितीचा चमत्कार पुन्हा अनुभवता येईल. ह्याच्यामध्ये सिक्रेट टॅक्टिक्स अशा असतात की आपल्या राजदरबारामध्ये आपल्याला दगाफटका करणारे कोणीही लोक येऊ शकतात पण त्यांचं जे काही स्वतःमध्ये कुजबूज असतं तीही राजापर्यंत ऐकू गेली पाहिजे. हा त्याच्यामागचा टेक्निक आहे. अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या अंगांना आपण शिवाजी महाराजांच्या विचारांच्या अंगांना स्पर्श पण नाही करत. आपण खूप वरवर पाहत होतो. पण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या शिवाजी महाराजांनी ज्याचा उपयोग केला ज्याचा विचार करून त्या निर्मिती केल्या त्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपण जास्त चांगल्या प्रकारे त्या समजून घेऊ शकतो. ठीक आहे. आता आपण इथून मागे जाऊया जिथे राजप्रसाद होता. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कुटुंब इथे आहेत. आता अजून एक गोष्ट सांगतो मी. साधारण 1818 पॉर्करने इथे अटॅक केल्यानंतर गड खाली केल्यानंतर सगळं काही इथला जड जवाहीर असेल किंवा सगळं काही असेल ते सोडून इथे तेव्हा दुसरा बाजीराव पेशवा त्याच्या पत्नी नारायण पेशव्याच्या पत्नी इथे गडावरती होत्या. तर त्यांनी आणि गडाचा जो किल्लेदार होता त्यांना फक्त खाली जायची परमिशन दिली गेली पण बाकी इथले जड जवाहिरात होते ते सगळे इथेच सोडून जावं लागले. ओके. त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये जेव्हा आपल्याला माहिती आहे संभाजीराजांचा वध केला गेला फार दुर्दैवी प्रकारे तेव्हाही तीच वेळ आली. येसूबाई होत्या इथे. त्याच्यानंतर राजाराम महाराज इथे होते. छोटे शिवाजी ज्यांना शाहू महाराज तेही इथे होते. पण तेव्हाही जेव्हा गड यांच्या मुघलांकडे गेला तेव्हाही ते सगळं सोडून तिथून निघून जावं लागलं. ह्यांना तर येसूबाई आणि यांना तर मुघलांनी पकडलंच शाहू राजांना. आणि राजाराम महाराज इकडे पाचच्या बाजूला वाघ दरवाजे आहे आणि तिकडे आहे आपला भवानी टोक आहे.
आता निश्चित सांगता येत नाही की हे राजाराम महाराज इकडनं वाघ दरवाजातून उतरून गेले की भवानी टोकावरून उतरून गेले, पण कुठून तरी ते गडावरून खाली उतरले आणि त्यांचा जो वेढा पडलेला होता तो फोडून निघून गेले. आणि मग येसूबाई या मुघलांना शरण गेल्या, शाहू महाराज मुघलांना शरण गेले, त्यांना सगळ्यांना दिल्लीला घेऊन गेले. आणि इथे जे 32 मन सोन्याचं सिंहासन होतं किंवा ही जी वैभवशाली वास्तू होती त्याचा पुढे ह्यांनी मुघलांनी सगळं लूटच केली. तेव्हा इथे सिंहासन होतं, त्याचं पुढे काही झालं सांगता येत नाही, पण असं म्हणतात की ते त्यांनी फोडलं जवळजवळ, त्याचं सोनं वितळवलं आणि ते त्यांनी स्वतःबरोबर घेऊन गेले. इथे हे जो राज चौथर आहे त्याच्या मागे काही म्हणतात वितळलेले दगड आहे. तर ते वितळलेले दगड म्हणजे जेव्हा ते 32 मन सोन्याचं सिंहासन फोडलं तेव्हा ते सोनं जे वितळवण्यासाठी आग केले त्याच्यामध्ये ते दगड वितळले गेले आणि त्यांनी अशा प्रकारे ते सगळं लुटून घेऊन गेले. रायगड निर्माण केला शिवाजीराजांनी तेव्हाच बांधलेली आहे. आपल्या पाठी एक शिलालेख दिसतोय, पूर्ण वाचता नाही येणार पण साधारण त्याच्यात असं लिहिलेलं आहे की ही जी जगदीश्वराची वास्तू आहे आणि हा जो गड आहे त्याच्यावरती 3ऱ्या लाईनमध्ये शिवाजी महाराजांचं जे राज्याभिषेक झाला त्याचं शक लिहिलं आहे, पण ते असं स्पष्ट अंकात लिहिलेलं आपल्याला मिळणार नाही. काही कोडी असतात, काही संकेत असतात, त्या भाषेमध्ये ते लिहिलेले आहे. तर त्या शकाचा उल्लेख आहे आणि वरती शिवाजी महाराजांच्या जगदीश्वर प्रासादाला आहे राजाश्री छत्रपती शिवशेषाने. त्याच्या पुढचं आपल्याला तितकं वाचता येत नाही, पण ते दोन ओव्यांमध्ये आहे तो. आणि साधारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला त्याचा त्याच्यात उल्लेख केलेला आहे. आणि खाली लिहिलेलं आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य आकाशात असतील तोपर्यंत हा गड असाच राहील. तर हा साधारण एक त्याचा रफ आपण ढोबळ म्हणतो तसा हे आहे, पण जर नेटवरती सर्च केलं तर त्याचा पूर्णपणे तो वाचन झालेला आहे आणि त्याचा ट्रान्सलेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. इथे एक पायरी आहे त्याच्यावरती लिहिले सेवेचे थाई तत्पर हिरोजी इटाळकर. इटाळकर आणि इंदुलकर दोन्ही एकत्र. थोडा वेळ थांबूया देशद्रोही मारो निघालावे परते देवदास पावती पत्ते यद्यपि संशयो नाही देव मस्तकी धरावा अवगाहन कल्लोळ करावा मुलूक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सर्वी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिते तो योग राजसाधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरी म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उडावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. तर शिवाजी महाराजांचा म्हणजे आपल्या प्रत्येकाचं कुलदैवत असतं आणि कुलदैवत असतं. तर शिवाजी महाराजांचं कुलदैवत हे शंकराचंच आहे, आद्यशंकराचं आहे. आणि शिवाजी महाराजांवर ते भवानी अखंड वेळा प्रसन्न झालेली आहे, त्यामुळे ते एक शिवाजी महाराजांचं कुलदैवत मानलं जातं की भवानी मातेचा त्यांच्या मागे कायम आशीर्वाद होता. तर त्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या प्रतापगडावरती भवानी मातेची स्थापना केली आणि इथे महादेवाचं मंदिर बांधलं आणि त्याला नाव दिलं जगदीश्वर प्रासादाला. खाली एक महादेवाचं मंदिर आहे, त्याला वाडेश्वर नाव दिलं जातं. आता हे जे मंदिर आहे इथे अखंड सर्वांचाच येणं जाणं होता, म्हणजे अगदी बाहेरचे आतले सगळेच जण इथे यायचे, पण राजघराण्यातल्या स्त्रिया ज्या होत्या त्या सहसा इथे येऊ शकत नव्हत्या. तर त्यांच्या दर्शनासाठी म्हणून तिकडे वाडेश्वराचं मंदिर बांधलेलं होतं, तेही महादेवाचंच मंदिर आहे.
आणि या महादेवाच्या मंदिराचे एक मुख्य हे आहे की इथे शिवाजी महाराजांनी ज्यांनी काव्य लिहिली, ब्रिज भाषेमध्ये काव्य लिहिली, जी आपल्या महाराष्ट्रातले नाही आहे, उत्तरेतले कवी भूषण आहेत, त्यांनी शिवाजी महाराज त्यांचा एक हे होता की ते प्रत्येक राजाच्या दरबारात जायचे आणि त्या राजावरती काव्य करायचे, मग तो राजा खुश होऊन त्यांना धनदौलत द्यायचा हे द्यायचा. पण त्यांनी शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकली आणि ते स्वतःहून मनापासून, म्हणजे इतर राजांवरती ते स्वतः प्रोफेशन किंवा उदरनिर्वाह म्हणून करत असते, पण शिवाजी महाराजांच्या कीर्तीवरती ते एवढे अट्रॅक्ट झाले की ते उत्तरेतून इथे चालत आले आणि ते इथे बसलेले होते याच्यावरती आपल्या जगदीश्वराच्या प्रसादात आणि शिवाजी महाराजांवरती काव्य म्हणत होते, गुणगुणत होते. त्यांना शिवाजी महाराजांना भेटायचं होतं, पण राजाला भेटणं एवढं सोपं नसतं. आणि त्याच वेळेला शिवाजी महाराज इथे हे दर्शनाला आलेले, तर शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की ते कोण आहेत तिथे आणि काय म्हणतात. तर त्यांना शिवाजी महाराजांनी बोलवून घेतलं आपल्याकडे आणि त्यांनी काही ओळखलं नाही की हे राजे आहेत किंवा काही आहेत. त्यांना सांगितलं तुम्ही कुठून आलात, काय म्हणतात. तर त्यांनी त्यांच्यावरचं काव्य ऐकवलं. शिवाजी महाराजांना ते फार आवडलं. शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा सांग. त्यांनी पुन्हा म्हटलं शिवाजी महाराज पुन्हा एकदा सांग. असं 18 वेळा झालं. हे वैतागले कविभूषण आणि तुम्ही मला शिवाजी राजांशी भेट घालून द्या, तुम्ही मला सारखं ते काव्यच ऐकायला सांगताय. तर मग त्याच्यानंतर मग ते झालं शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या पदरी ठेवून घेतलं आणि त्यांनी अखंड ब्रिजभाषेत छंद लिहिले की जे आज जसेच्या तसे ॲवेलेबल आहेत. आणि त्याच्यावरून शिवाजी महाराज मूळ काय होते हे खूप चांगल्या प्रकारे कळलं. आणि नंतर शिवाजी महाराज हे शिवाजी राजांच्या पदरीच त्यांचे राजकविपुरी म्हणून राहिलेले होते. तर ही एक या वास्तूशी निगडीत खूप महत्त्वाची घटना आहे. त्याच्यानंतरचं हे जे निर्माण आहे, शिवाजी महाराजांचं देहावसन हे 3 एप्रिल 1680 रोजी झालं, दुपारी 1 वाजता गडावरतीच झालं. आणि इथेच तेव्हा त्यांनी आणि जिथे त्यांचे अंतिम संस्कार केले गेले ती हे जगदीश्वराच्या समोरची जागा आहे. इथे जेव्हा ब्रिटिशांकडे गड गेलं तेव्हा त्याच्या आधी इथे नक्कीच कुठची तरी वास्तू असणार मुळात, जेव्हा कारण ह्या ओवऱ्या ह्या नंतर बांधल्या गेल्या. ह्या आपलं जेव्हा आपला जगदीश्वर बांधला गेला किंवा ही वास्तू जेव्हा बांधली गेली, आताची नाही याच्यापूर्वीची, तेव्हा जे पितृपक्षाचं श्राद्ध वगैरे असतं ते करण्यासाठी या ओवऱ्या संभाजीराजांनी बांधून घेतलेल्या असाव्यात. त्या कामासाठी असलेल्या ओवऱ्या. आणि इथे तेव्हाही शिवाजी महाराजांची वास्तू संभाजीराजांनी नक्कीच बांधून घेतली असणार स्मृतीची, पण ती कालाच्या ओघात सगळी विस्कटून गेलेली. इकडे पूर्ण रान माजलेलं. त्याच्यानंतर त्याचं उत्खनन केलं गेलं आणि ते शोधून काढलं गेलं. आणि जेव्हा इथे एक फंड मंजूर केला ब्रिटिशांनी काही अमाऊंट की त्याच्यामध्ये आपण शिवाजी महाराजांचा समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करूया म्हणून, तेव्हा बराचसा महाराष्ट्रातून त्यांच्यावर प्रेशरही आलेलं, त्यामुळे करावं लागलं. त्यांनी काही मनापासून केलं नाही, पण शेवटी काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रेशर टाकलं की एवढा मोठा राजा होऊन गेला की जिथे, कारण शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये त्यांच्या न्यूज ह्या लंडनच्या न्यूजपेपरमध्ये छापल्या जायच्या आणि त्याचे कटआउट्स इथे आपल्या आजही अवेलेबल आहेत. जेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं त्याचे आर्टिकल तेव्हाच्या न्यूजपेपरमध्ये, इंग्लंडच्या न्यूजपेपरमध्ये आलेले आर्टिकल आजही अवेलेबल आहेत की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला समोरासमोर मारलं, कारण तोपर्यंत समोरासमोर कुणाला मारण्याचं धाडस कुणी केलं नव्हतं. कारण अफजल खान तेव्हा प्रचंड शक्तिशाली म्हणून त्याची दहशत होती. त्याच्या हातामध्ये औरंगजेब स्वतः अडकलेला होता. नशीब बलवत्तर म्हणून औरंगजेब निसटला, पण एवढा दहशतीचा होता तो अफजल खान, त्याला शिवाजी महाराजांनी मारलं. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे एकापेक्षा एक महान पराक्रम आहेत. त्याच्यानंतर शाहिस्तेखानाची बोटं छाटणं असो की आपला ह्याच्यावरून पन्हाळ्यावरून निसटणं असो की आग्र्यावरून सुटका असो, त्यामुळे तोपर्यंत हा राजा अख्ख्या जगाच्या कीर्तीला पोहोचलेला राजा होता. त्यामुळे जेव्हा काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रेशर टाकलं की एवढा मोठा राजा होता, त्याच्या वास्तूची तुम्ही ब्रिटिश किती आपल्या विरोधात तरी अशी उपेक्षा करू शकत, त्यामुळे त्यांना तो फंड मंजूर करावा लागतो. त्याच्यानंतर नानासाहेब सुळे म्हणून होते, बाबासाहेब सुळे, त्यांना मुंबईचे कॉन्ट्रॅक्टर होते, वास्तुविशारद होते, त्यांना त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं 1625मध्ये आणि तेव्हा त्यांनी ही वास्तू बांधली. ती वास्तू बांधताना त्याच्या आधी तिथे उत्खनन केलं गेलं खाली. तर काही उत्खनन करताना काही फुटावरती तिथे एक दगडाची शिळा आढळली आणि त्या शिळेच्या खाली कलशामध्ये ठेवलेल्या काही काय म्हणतो त्याला अस्थी आणि रक्षा सापडली. त्या अस्थी आणि रक्षाबरोबर त्यांनी त्याचं नंतर आपण ज्याला म्हणतो ना DNA शोधला जातो तसं ते कोलकात्याला पाठवून शोधलं गेलं
तर साधारण त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या रक्षा अस्थी मिळाल्या. एक तर ज्याच्यावरती अंत्यसंस्कार केलेले होते, म्हणजे ज्याच्यावरती अग्निसंस्कार झाले होते, जळलेले होते, आणि दुसरी होती त्याच्यावरती कुठलाही अग्निसंस्कार नव्हते. तर ते ज्याच्यावर अग्निसंस्कार नव्हते झालेले अशी जी म्हणजे निसर्गाने ज्याचं विघटन केलेलं अशी होती ती उदमांजराची होती. आणि ज्याच्यावरती अग्निसंस्कार केलेले होते ते साधारण 350 350 वर्षापूर्वीचे असण्याची शक्यता. लेना थांबे. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा, आई जिजाऊंचा, नमो पार्वती पते हर 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर नमस्कार मित्रांनो, आपला बऱ्यापैकी गड पाहून झालेला आहे. तर आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. तर शिवपंढरी ट्रेकर्स यांचा मोहीम किल्ले रायगड ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. सगळ्यांना योग्य ती माहिती मिळालेली आहे. आता फक्त आपला एक दानपट्ट्याचा कार्यक्रम बाकी असणार आहे. तर तो दानपट्ट्याचा कार्यक्रम कुठे घ्यायचा ते बघू आपण, कारण इथे रेस्ट्रिक्शन्स खूप आहेत, परमिशन्स लागतात. त्यामुळे आपण आपल्या पार्किंगमध्ये घेऊ असा विचार चालला आहे. तर सगळ्यांना खूप मजा आली. आम्ही टोटल 75 ट्रेकर्स आलो होतो इथे दर्शनासाठी शिवरायांच्या. तर सगळ्यांनी मनसोक्त दर्शन घेतलेलं आहे. ॲडव्हेंचर जंगल ट्रेकसुद्धा केलेला आहे. नंतर शिड्यांमधून पायऱ्यांचा ट्रेकसुद्धा केलेला आहे. सो खूप मजा आली, खूप मेमोरेबल राहिला हा ट्रेक. तर आता आपण जगदीश्वर मंदिरातून बाहेर पडलेलो आहे आणि आता टकमक टोकाकडे नाही जात आहोत कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तर आता आपण सरळ हिरकणीवाडीत आपल्या बेस पॉईंटला जाऊन तिथे जेवणाचा कार्यक्रम आहे. नंतर तिथे दानपट्ट्याचा कार्यक्रम आपला होईल. सो आपला ओव्हरऑल व्हिडिओ हा खूप मोठा असणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. थोडासा प्रयत्न केला आहे, माहिती थोडी लांबली आहे, पण आपल्या संतोष गावडे सरांनी व्यवस्थितरित्या त्यांना जेवढी आकलनात होती तेवढी आपली माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपल्या ट्रेकर्स मंडळींना थोडंफार विचारू की कसं वाटलं तुम्हाला हिस्ट्रिकल माहिती. फर्स्ट टाइम ट्रेकल होतं. बरं वाटलं, खूप मस्त वाटलं.
शिवबंडे ट्रेकर सोबत येताना. आणि सर हे जे लीडर आहेत आपले शिवबंडे ट्रेकरचे ते सर्वांना सांभाळून निवडून येतात वरती आणि सर्वांची काळजी घेतात. खरंच खूप मस्त वाटला हा ट्रेक करून. थोडं ऊन होतं, थकवा जाणवला. आज ऊन होतं जास्त, ऊन जास्त होतं. त्यामुळे सगळे एक्झॉस्ट झाले होते. आपल्या आता फायनली ट्रेकर्स मंडळी परतीच्या प्रवासासाठी सेट झालेले आहेत. आता एनर्जी गोळा करतायत. आता ही उतरताना असे धावत जाणारच नाही लोक, डायरेक्ट सना ना 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 नाही. आता पिलं की डायरेक्ट खाली, काही नाही बघायचं. दादा आहे पाणी का नाही, पाणी आपल्या खाली तिथे भरूया. हा सुनील, कसं वाटलं तुला हिस्ट्रिकल माहिती, जॉग्राफिकल भौगोलिक दृष्ट्या आपल्याला जी समजवली सरांनी? प्रॅक्टिकली माहिती असणं खूप गरजेचं असतं, कारण की पुस्तकातून वाचून आणि इथे येऊन अनुभवणं हे वेगळं आहे. त्याच्यामुळे थँक्स, एवढं अरेंजमेंट केलं आणि प्रत्यक्षात ही माहिती मिळाली आणि स्वतः अनुभवली. कारण कसं आहे, 365 किल्ल्यांपैकी किंवा 360 किल्ल्यांपैकी सगळेच आयुष्यात आपल्याला किल्ले फिरता नाही येणार, कारण तेवढी कॅपेबिलिटी नाही आहे. परंतु जे मेन किल्ले आहेत, रायगड आहे, राजगड आहे, तोरणा आहे, शिवनेरी आहे, पन्हाळा आहे, नंतर बरेचसे आहे, सिंहगड आहे. तर हे किल्ले आयुष्यात एकदा तरी बघा की महाराजांनी काय केलं. तिथे जातभेद असं काही मानायचं नाही, पण एक माणुसकी किंवा महाराजांचे विचार कळतील आपल्याला तिकडे जाऊन. हो, साहजिकच आहे, कारण की मुळात महाराजांनी जसे गड किल्ले बघायला काय यावं, वैज्ञानिक दृष्ट्या किंवा काय म्हणतो आपण पॉलिटिकल दृष्ट्या त्यांची रणनीती विचारनीती कशी होती त्या वयामध्ये, तर ते आपण मरेपर्यंत तो विचार करूच नाही शकत. आणि पुस्तकात मुळात पुस्तकात ह्या गोष्टी दिलेल्या नाही आहेत, ज्या गोष्टी आहेत प्रत्यक्षात झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्या गोष्टी घ्यायच्या तेवढ्याच गोष्टी फक्त दिलेल्या आहेत. त्यामुळे इथे अनुभवल्याशिवाय कुठेच नाही मिळणार. त्यामुळे नक्की या. तर मित्रांनो, इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलाच असणार. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे प्रोत्साहन मिळेल. असेच महाराजांचे गडकिल्ले आपण फिरू आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जाऊ.